इयत्ता 10वी विषय इतिहास, धडा 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा. स्वाध्याय. व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण स्वाध्याय आपल्या चॅनलवरती बघायला मिळून जातील. मराठीचे पण आम्ही अपलोड केलेले आहे. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. भारतीय पुरातन सर्वेक्षण खाते पहिले संचालक टिंबटिंब हे होते, तर त्याचं उत्तर जे आहे ए. अलेक्झांडर कॅनिंग हे होते. 2. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला, तर तो अनुवाद केलेला आहे ब. फ्रेडरिक कॅम्युएल्स यांनी अनुवाद केलेला आहे. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. हू, वेअर, द हुक्शन, वंचित इतिहास. 2. स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन. 3. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. 4. ग्रेट डफवादी इतिहास, तर त्याचं उत्तर आहे 3. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. प्रश्न 2. पुढील विधाने सकारान स्पष्ट करा. एक. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. 1. इंग्रजी शिक्षणाने भारतीय निर्माण झालेल्या आत्मजीवनाने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. 2. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वदृष्टीत इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखनास विरोध केला. 3. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. दोन. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर आहे 1. ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासांवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरीचाही समावेश होतो. 2. बखरीत शूर योद्धांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धाची वर्णने असतात. तसेच थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. 3. तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्याचा महत्त्वाचा प्रकार आहे. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्याआधी व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण इतिहासाचे स्वाध्याय बघायला मिळून जातील आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. 1. मार्क्सवादी इतिहास लेखणी म्हणजे काय? 1. मार्क्सवादात वर्गसंग्रहावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 2. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील
उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पन्नाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. 3. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. 2. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. तर उत्तर आहे 1. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. 2. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे वर्गीकरण, समग्र जीवनदर्शन होय, हा विचार राजवाडे यांनी मांडला. 3. केवळ राजकीय घडामोडी सातारण्यासाठी केलेले कटाक्षाने आणि युद्ध यांच्या हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. 4. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. 5. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. प्रश्न 4 पुढील तक्ता पूर्ण करा. जेम्स मिल, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. जेम्स गॅडफ, द हिस्ट्री ऑफ द मराठास. माउंट टूरेस्ट एलिफंट, द हिस्ट्री ऑफ इंडिया. श्री अ. डांगे, प्रिमिटिव्ह केमिस्ट टू सेल्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर द शूद्राज. ब. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. मुस्लिम इतिहासकार ग्रंथ व हेतू. इतिहास लेखनाचा हेतू. बाबर यांना कार्य केलेल्या युद्धाची वर्णने. काश्मीरचा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराज कारकीर्द माहिती. बाबर. कल्याण. कृष्णाजी अनंत सभासद. जियाउद्दीन बाबरी. तुकूच-ई-बाबरी. रांजनी सभासद बखर. तारिफ-ई-फिरोजशाही. 5. टिपा लिहा. 1. पाश्च्यवादी इतिहास लेखन. 1. 18व्या शतकात उत्तरार्ध युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना पाश्च्यवादी अभ्यासक असे म्हणतात. 2. या पाश्च्यवादी अभ्यासकारांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला पाश्च्यवादी इतिहासलेखन असे म्हणतात. तीन. पाश्च्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्मांचा अभ्यास करून या भाषेची जननी प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली. 4. या पाश्च्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वदृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले. 2. राष्ट्रवादी इतिहास लेखन. 1.
19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजानी निर्माण झालेले या इतिहासकारांनी भारताविषयीचे इतिहासलेखन केले. त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहासलेखन असे म्हणतात. 2. या राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी इतिहासलेखनाच्या पूर्वदूषित इतिहासलेखनाला विरोध केला. 3. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. 4. राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यास चालना मिळाली. 3. वंचितांचा इतिहास. 1. समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, अपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. 2. मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. 3. इटालियन तत्त्वज्ञ ॲलोनी ग्रामचे यांनी इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. 4. भारतात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखन वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. वंचितांच्या इतिहासलेखनातून सर्वसामान्य माणसांचे जीवन चित्र केले गेले. व्हिडिओ आवडलेला तर व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती नवीन असेल चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जे आपले इतिहासाचे स्वाध्याय ते आपल्या चॅनल मास्टर तन मशीनवरती बघायला मिळून जातील व मराठीचे पण बघायला मिळून जातील.